नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ भोर यांच्या निवासस्थानी खास आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भात राजकीय आढावा घेण्यासाठी आलो असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण गेली एक महिनाभर जे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार अमोल कोल्हे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर सर्वात जास्त वेळ असणारे सुरेश भाऊ भोर मतदारसंघ ढवळून काढलेला आहे. तर एकंदर सुरेश भाऊ, तुमचं काय मत आहे का शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांना वातावरण कसं वाटतं? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे 100% विजयी होतील आणि केवळ विजय नाही तर जवळपास 2 लाखाच्या पेक्षा जास्त फरकाने विजय होतील अशी आमची खात्री आहे. आक्रोश मोर्चा त्यांनी काढला होता. शिवनेरीपासून पुणे जिल्ह्यामध्ये फिरले, काही नगर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या भागातून गेलो, दौंड वगैरे परिसरातून गेलो, काही नगरचा काही भाग होता. परंतु जी शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे ती सरकारविरोधी आहे आणि सरकारने ज्या पद्धतीनं षडयंत्र रचून माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना पदावरून काढलं आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फोडली, ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली, ही लोकांना बिलकुल मान्य नाही. आणि जी कामं पूर्वीच्या उद्धवसाहेबांच्या ठाकरे सरकारच्या काळामध्ये झाली ती लोकांना अतिशय चांगली भावलेली आहे. त्यामुळं 100% शिरूर लोकसभेतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 40च्या पुढं जागा येतील असा आमचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात संपर्क ठेवला नाही. त्याचा काही परिणाम आता तुमच्या विजयासाठी किंवा एकंदर प्रचारात काही मुद्दे अडथळ्याचे ठरू शकतात? संपर्क ठेवला नाही ही टीका फक्त विरोधक करतात. आता आमच्या माहितीप्रमाणे आम्ही ज्या ज्या भागामध्ये जातो लोक म्हणतात खासदार साहेब तुम्ही अमुक अमुक वेळी येऊन गेला होता, अशी कामं पण दिलेली आहेत. बऱ्याच अगदी ग्रामीण भागात दुर्गम भागातसुद्धा डॉक्टरांनी चांगली कामं केलेली आहेत. परंतु ज्यावेळी आम्हाला जाणवलं काही कार्यकर्ते सांगायचे सेकंड फळीमधले, ते म्हटले डॉक्टर कोल्हे साहेब जर आले तर त्यावेळचे आमदार असतील, मंत्री महोदय असतील, तर मंत्री महोदय आमदारांपेक्षा जास्त गर्दी ही डॉक्टर अमोल कोल्ह्यांकडे जायची आणि मग थोडंसं न कळत त्यांना थोडं असुरक्षित वाटत असल्यामुळे हे लोक त्यांना जाणून बुजून मतदारसंघामध्ये येण्यास टाळाटाळ करत होते. परंतु असं काही नाही. ज्या ज्या लोकांनी त्यांना फोन केले त्यांनी सगळ्यांनी ते फोन देखील उचललेले आहेत. लोकांची कामं पण भरपूर केलेली आहेत आणि एकाच पंचवार्षिकमध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला ही फार मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे असा एकमेव देशातील खासदार असेल की एका टर्ममध्ये 5 वर्षामध्ये 3 वेळा संसदरत्न मिळाला. करोनाच्या काळामध्ये जवळपास 1 ते 2 वर्ष अधिवेशनाला थोडासा प्रॉब्लेम आला होता. 1 वर्ष तर अधिवेशनच झालं नाही. म्हणजे एवढं चांगलं प्रभावी काम, उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा नक्की फायदा त्यांना मिळेल. शेतकऱ्यांची, जनसामान्यांची कामं त्यांनी खूप केली. अनेक प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडले. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की कांद्याचा प्रश्न, ज्यावेळी कांद्याचे दर वाढले, 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारने वाढवलं. सगळ्यात पहिलं देशात जर आंदोलन कोणी केलं असेल तर ते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आळेफाट्याच्या चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला. त्यामुळं शेतकऱ्यांची जी जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत, जे प्रश्न आहेत, ते त्यांनी संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणाने मांडलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचा विजय हा 100% आहे याची आम्हाला खात्री आहे. आता तुम्ही संसदरत्न पुरस्काराचा जो उल्लेख केला किंवा 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणार आहे ते एकमेव खासदार असा दावा केला. परंतु या संसदरत्न पुरस्काराची ज्यावेळेस शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, अजितदादा पवार होते, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील होते, मनसर येथे जो कार्यक्रम झाला, तर त्या संसदरत्न पुरस्काराची कशा पद्धतीने आढळरावांनी खिल्ली उडवली हे माहिती आहे का तुम्हाला? माहीत नाही, पण मी ऐकून आहे. डॉक्टर कोल्हे साहेबांनीच दिवशी परवाच्या सभेमध्ये सांगितलं की संसदरत्न पुरस्काराच्या बद्दल त्यांनी खिल्ली उडवली. पण त्यांना ज्यावेळी संसदरत्न पुरस्कार मिळाला त्यावेळी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मला संसदरत्न पुरस्कार मिळाला असं त्यांनी नमूद केलेलं आहे. कुणी? आढळराव पाटलांना. म्हणजे मग त्यांना मिळाला आणि यांना मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही. तर ठीक आहे. तर दुसरा मुद्दा एक येतो तर महाविकास आघाडीच्या मध्ये समन्वय नाही. काही ठिकाणी समजा काही काँग्रेस
काही ठिकाणी अभावाने दिसतंय, किंवा काही ठिकाणी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काही पदाधिकारी, किंवा थोडं म्हटलं तरी चालेल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी प्रचारापासून असे मनापासून काम करत नाही अशी चर्चा आहे, विरोधकांचा आरोप आहे. त्याबाबत काय वाटतं? नाही, तर फॉर्म भरलेला नव्हता तोपर्यंत कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने काम करत होते. महाविकास आघाडीची एकजूट चांगली आहे. शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख माननीय सचिन अहिर साहेब यांचं देखील या मतदारसंघावर बारीक लक्ष आहे. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी देखील आम्हाला जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये आणि विशेषतः शिरूर लोकसभेची खास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली होती. त्याच्यामध्ये सक्त आदेश दिलेले आहे की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असले पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा आपण काम जोमाने करा. ज्या पद्धतीनं शिवसैनिक नेहमी काम करतात त्याच पद्धतीनं किंबहुना त्यापेक्षाही जास्त काम तुम्ही करा असे आम्हाला वरून आदेश आहेत. आणि त्या आदेशानंतर आम्ही सगळेजण अतिशय झपाटून कामाला लागलेलो आहोत. कुठेही आमच्यामध्ये मरगळ नाही. आता विरोधकांना त्यांच्याकडे काही प्रश्न राहिलेले नाहीत आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चारित्र्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही. त्यामुळं काहीतरी लोकांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी त्यांनी केलेलं हे षडयंत्र आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत शिवाजी आढळराव पाटील यांनी आरोप केला का 5 वर्षात ह्या मतदारसंघाचं प्रचंड नुकसान झाले. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निधी आणला नाही किंवा संपर्क ठेवला नाही, यामुळे हे नुकसान झालं असा थेट आरोप केला आहे त्यांनी. चुकीचा आरोप आहे. खरं तर राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु डॉक्टर कोल्हे यांनी 5 वर्ष ही चांगली कामं केलेली आहे. आपल्याला माहीत आहे त्यांनी जे पुस्तक या संदर्भात जाहीर केलेलं आहे, त्यांचा जो जाहीरनामा आहे, त्यांनी केलेली जी कामं आहेत ती कामं त्यांनी त्या पुस्तिकेमध्ये दिलेली आहे. समजा जर कोणाला त्या संदर्भात शंका असेल तर त्यांनी त्याच्यावर चॅलेंज करावं. भरपूर कामं केलेली आहेत आणि मतदारसंघामध्ये संपर्क देखील त्यांनी चांगला ठेवलेला आहे. आता गत पंचवार्षिकला शिवाजी आढळराव पाटील उभे होते, त्यावेळेस तुम्ही त्यांचं चांगल्या पद्धतीने काम केलं, परंतु ह्यावेळेस तुम्हाला काय असं जाणवतंय का आढळराव पाटलांपासून आपण दूर आहेत आणि आता समोरचे जे अमोल कोल्हे किंवा जे राजकीय समीकरण बदलली त्या माध्यमातून असं तुम्हाला वाटतंय का आढळराव पाटलांबाबत काय मत? शिवसेनेमध्ये ते होते, आपल्याला देखील माहिती आहे की 2004 पासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं, परंतु त्यांचा आणि आमचा स्नेह हा शिवसेनेमुळे होता. त्यामुळं असं काही जाणवायचं कारण नाही. शिवसेना आहे आणि कोणत्याही प्रकारे शिवसेनेने दिलेल्या आदर्श विचारावरच आम्ही चालणार. त्याच्या थोडंसुद्धा इकडं तिकडं आम्ही जाणार नाही. त्यामुळं असं काही जाणवण्याचं कारण नाही. बरोबर होतं. अगदी जीवापाड काम केलं. पक्षाने जे वेळोवेळी आदेश दिले ते आम्ही अतिशय काटेकोरपणे पाळले. त्यामुळं आता महाविकास आघाडी म्हणून आदरणीय उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे खंबीर नेते आहेत. महाराष्ट्राचं भवितव्य आहे. पुन्हा देखील ते मुख्यमंत्री होणारच आहेत. त्यामुळं सगळे कार्यकर्ते अतिशय जोमाने आमच्यासह महाविकास आघाडीचं काम करत आहेत. सर्वसाधारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एक 8-10 महिने किंवा एक 12-13 महिने झाले असतील सर्वसाधारण, तर शिवाजी आढळराव पाटील आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे त्या सरकारचे प्रतिनिधी म्हटलं तरी हरकत नाही, परंतु ते आल्याचं ते सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही महत्वाचे विकास कामं इथे झालीत का? काही वाटते का शिरूर लोकसभा मला तर खरंच मतदारसंघात? म्हणजे गेली 35 वर्ष दिलीप वळसे पाटील या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. त्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी देखील प्रतिनिधित्व केलं. आपल्याला मी आवर्जून सांगेल की घोड नदीला जे केटीवेर बंधारे झाले ते बंधारे त्यावेळी स्वर्गीय माजी खासदार रामकृष्णजी मोरे यांच्या काळामध्ये झाले. अनंतराव थोपटे, माजी आमदार शिवाजीराव पाटील बेंडे, माजी खासदार स्वर्गीय किसनरावजी बानखेले, डिंभे राईट कॅनॉल तर किसनराव बानखेले यांनी आंदोलन केलं. आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी येडगावचं धरणाच्या भूमिपूजनाला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील ते लोक आलेले होते. त्यावेळी त्यांचं पूजेचं ताट त्यांनी उधळलेलं होतं. स्वर्गीय माजी खासदार संभाजीराव काकडे आणि त्यावेळी डिंभे उजवा तीर कालवा त्यांनी मंजूर करून घेतला. डिंभे उजवा तीर कालवा 1972च्या काळामध्ये रोजगार हमीच्या काळात 11 किलोमीटरचं काम फक्त जेवढ्या वरचं मातीचं काम झालेलं होतं. खालचा हार्ड भाग देखील त्याच्यातून फोडता आलेला नव्हता. परंतु मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, ज्यावेळी या राज्यामध्ये शिवशाहीचं युती सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, त्यावेळी कृष्णा खोरेच्या माध्यमातून
1 ते 60 किलोमीटरचा कॅनॉल हा माननीय माजी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळामध्ये झाला. आणि खऱ्या अर्थानं या भागाचा जो विकास झाला, पाणी आल्यानंतर विकास झाला. आपण साक्षीदार आहात, ज्यावेळी आपण देखील मनसरला असायचं. मनसरला बाजारामध्ये ग्लासाने लोक पाणी विकायचे आणि ज्यावेळी पाणी आलं हा सगळा भाग सुजलाम सुफलाम झाला. परंतु मंत्री महोदय असताना सुद्धा जी ठोस कामं या भागामध्ये या तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे होती ती झाली नाही असं माझं मत आहे. दिलीपराव मोहिते तिकडं खेड तालुक्यामध्ये असतील, इंडस्ट्री आणली, रांजणगावच्या परिसरामध्ये इंडस्ट्री गेली. असं एक मोठं काम या भागामध्ये झालं असं आम्हाला काय दिसलं नाही. कारण एवढ्या वर्ष ते मंत्री असल्यानंतर जो तालुक्याचा कायापालट व्हायला पाहिजे होता तो प्रभावीपणाने झाला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज झालं, बऱ्याच भागामध्ये ज्यावेळी कॉलेज झाली सरकारी कॉलेज त्यावेळी स्थानिक लोकांसाठी कोठा ठेवण्यात आला. 10% 5% कोटा जरी तालुक्यासाठी आरक्षित ठेवला असं तरी आम्ही म्हटलं असतं वेळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. तसं काही झालेलं नाही. त्यामुळं इंडस्ट्री नाही, IT पार्क नाही किंवा जे ठोस काहीतरी एखादा मोठा दिसतील अशा प्रकारची कामं झालेली नाहीत. जी कामं झाली ती त्यांच्या जवळच्या लोकांसाठी केली, त्यांच्या लाभार्थ्यांसाठी केली आणि तीच लोक आज त्यांच्या बरोबर आहेत. आता तुमचं म्हणणं आलं का मोठी अशी कामं चिरंतन कामं केलेली नाही असा थेट आरोप तुम्ही केला. पण आता परत थोडे उजळणी घेतो. अभियांत्रिकी कॉलेज असेल किंवा मनसर SD आगार असेल किंवा मनसर उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा घोडेगावचा ITI असेल किंवा आता डिंबे धरणाच्या पायथ्याला सुंदर गार्डन होते त्याचे काम प्रगतीपथावर आहे. किंवा इथं आता थोडक्यात अभियांत्रिकी कॉलेजच्या तिथंच 2000 प्रेक्षक बसतील एवढं नाट्यगृह सांस्कृतिक भवन उभारलं आणि विशेष करून वर आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात छोटे छोटे बंधारे केलेत किंवा केटीवर त्यांनी केले नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर यामध्ये काय असं लोक म्हणतात का त्यांनी विकास कामं केली आणि तुम्ही म्हणतात त्यांनी केली नाही, काय वाटतं? नाही, आता ही जी कामं आपण सांगतात की बाबा इथं STचा आगार झाला. आता STचं आगार हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळी शिवसेनेचे दिवाकर रावते परिवहन मंत्री होते, त्यांच्या काळामध्ये ते मंजूर झालं. जे आपल्याला माहिती आहे या गोष्टी. ITIचा आपण विषय घेता. ITI तर आता सगळ्या तालुक्यांमध्ये सगळीकडे ITI आहे. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक प्रभावी नेते म्हणून तुम्ही आहात, असं प्रभावी काम झालं पाहिजे. किंवा आता आपण उल्लेख केला गार्डन होणार आहे, अद्याप झालेलं नाही. कलमोडीचा प्रश्न आहे. मला सांगा 35 वर्ष झाली, 35 वर्ष एकाच प्रश्नावर 35 वर्ष लोकांना जुळवायचं काम चाललंय. जवळपास 180 कुटुंबाची जमीन सिलिंगमध्ये गेली. थेंबभर पाणी मिळालं नाही 35 वर्षामध्ये, थेंबभर पाणी. मग अशा परिस्थितीमध्ये 35 वर्षांमध्ये 2 जनरेशन झाली. त्याच्यामध्ये लोकांची खातेफोड होऊ शकली नाही, लोकांना प्रॉपर वाटप करून घेता आले नाही. हे फार मोठं लोकांचे रखडलेले प्रश्न आहेत. तुम्ही म्हणताय त्यांनी विकास केला नाही, पण गेली 35 वर्ष ते निवडून येतात चांगल्या मताधिक्याने. मग लोक एवढं प्रेम कशामुळे करतात त्यांची? नाही, आता ते का निवडून येतात आपल्याला माहिती आहे की बघा आता दशक्रिया लग्न समारंभ म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही असतो. परंतु आता त्यांनी ज्या पद्धतीनं चौकट केलेली आहे, लक्षात घ्या की शिरोद बँक आहे, साखर कारखाना आहे किंवा त्यांच्या ज्या सहकारी संस्था आहेत, कात्रज दूध संघ आहे, खरेदी विक्री संघ आहे, मार्केट कमिटी, हे सगळ्या संस्था त्यांनी ताब्यात ठेवल्या. आणि ताब्यात ठेवल्यामुळे तिथं जे काम करणारे लोक आहेत ती सगळी लोक निवडणुकीच्या वेळी बाहेर पडतात, नातेवाईकामध्ये पडतात. इथं गोवर्धन डेअरी आहे. जरी एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं की शिवसेनेचं काम करायचंय, तो जर काम करायला लागला दुसऱ्या वर्षी त्यांना कामावून काढलं जातं. सहकारामध्ये त्यांची पाळेमुळे भक्कम आहे आणि त्यांनी पक्ष विस्तारासाठी किंवा थोडं ताकद त्यांनी घेतली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता तुम्ही किती वर्ष झाले राजकारण करताय? त्यांची आमची जवळपास राजकीय सुरुवात बरोबरच आहे. 1990 साली ते आमदार झाले, 1992 साली मी जिल्हा परिषदेला सदस्य झालो. ठीक. मग तुम्ही एखादं सहकारामधलं एखादी पतसंस्था किंवा छोटी एखादी सोसायटी अशी ओपन केली किंवा काय काय अडचण येते? स्वर्गीय किसनराव बानखेले आम्ही सगळे सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते. लोकांच्याकडे जाणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्यांच्या अडीअडचणीला उभं राहणं, त्यांची काही कामं असतील तहसील ऑफिसला असतील, कलेक्टर ऑफिसला असतील, इतर शासकीय ठिकाणी कामं असतील, अशासाठी आम्ही सगळे धावून जात होतो. तर मध्यंतरीच्या काळामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील 2004 साली शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर मग त्यांची पतसंस्था किंवा ते जाळं सगळं हे शिवसेनेचंच आहे असं आम्ही सगळेजण मानत होतो.
स्वर्गीय किसनरावजी बानकेले साहेब खासदार झाले. त्याच्यानंतर पूर्वी ते देखील 15 वर्ष आमदार होते. त्यांनी लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक काढली. आणि आपल्याला जर जाणवत असेल किंवा माहिती असेल, ज्यावेळी किसनराव बानकेले साहेबांचा शेवटचा काळ होता, अशा काळात सुद्धा या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशा लावायचं, अडकवायचं आणि पूर्णपणे वर सत्ता नसल्यामुळे सहकार किंवा यांनी जर संस्था उभा केला तर त्या संस्था मोडकळीस आणण्याचं काम या लोकांनी केलं. आता शिवाजी आढळराव पाटील जे उमेदवार आहेत आणि थोडक्यात महाविकास आघाडी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, मान्यवर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोसरी, हडपसर मतदारसंघातले काही नाराज शिवसैनिक आढळराव पाटलांच्या विरोधात आक्रमक प्रचार करतात का? किंवा ते थोडक्यात त्यांनी जे नाराजी मागे 5-10 वर्षात झाली त्याचा काही वचपा काढण्याचं काम सुरू आहे का? नाही, वचपा वगैरे असं काही नाही. बघा, शिवसेना एक सुसंस्कृत पक्ष आहे. आपल्याला माहिती आहे 80% समाजकारण, 20%च राजकारण आणि इथं ठाकरे ब्रँड आहे. सगळी लोक वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श विचार घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिलेले आदेश, युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं समाजामध्ये काम करतात, ज्या पद्धतीनं लोकांची कामं करतात. आम्ही ज्यावेळी जातो, बैठका होतात, आम्हाला अगदी सांगितलं जातं हक्काने की बाबा तुम्ही लोकांमध्ये एकदम साधेपणाने जात जा, लोकांना आपण आपले वाटलं पाहिजे, अशी एक शिवसेनेची संस्कृती आहे. आणि वचपा वगैरे काढा असं कधी सांगितलेलं नाही. शिवसेनेचे उमेदवार, शिवसेना ही लोकांसाठी लढते आणि म्हणून शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना आपण भरघोस मताने विजय करा यासाठी आम्ही सांगत असतो. आढळराव पाटील यांनी शिवसेना सोडली, त्यावेळेस शिवसेना सोडताना तुमच्याशी काही सहकार्याची चर्चा केली होती किंवा नाही? नाही, आमचं काय बोलणं तसं झालेलं नव्हतं. आम्ही आता पहिल्यापासून, आपण या तालुक्यामध्ये खूप वर्षापासून पत्रकारिता करता, आम्ही अगदी पहिल्यापासून विरोधी विचारामध्ये आम्ही आहोत. आणि शिवसेनेशी मी सगळे जे आमचे सहकारी आहेत ते सगळे शिवसेनेशी बांधील आहोत. त्यामुळं कोणत्या प्रकारे त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केलेली नाही. किंबहुना त्यांना असं वाटलं असेल की त्यांच्यावर चर्चा करून निष्फळ होईल, चर्चा करून उपयोगी नाही, म्हणून त्यांनी आमच्यावर चर्चा केली नाही. आता आंबेगाव तालुक्यातले आढळराव पाटील आहेत आणि तुम्ही आंबेगाव तालुक्यातले एक महत्त्वाचे नेते आहात, तर तुम्हाला नेमकं आढळराव पाटलांबाबत असं काय आकर्षण वाटतंय का? किंवा चांगला विकासाचं विजन आहे त्यांच्याकडे? एक व्यक्ती म्हणून पक्ष बाजूला ठेवा, किंवा त्यांनी काय करायला पाहिजे, अपेक्षा काय पुढं, समजा खासदार झाले तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं, किंवा नाही समजा झाले नाही असं गृहीत धरा तर त्यांनी त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे? 2004 साली ज्यावेळी त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झाला त्यावेळी मी उपजिल्हा प्रमुख होतो. ॲडव्होकेट अविनाशजी राणे जिल्हा प्रमुख होते. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना त्यावेळी शिवसेनेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचं अनाहत नावाचं एक पुस्तक आहे त्यांनी काढलेलं, त्यात तो उल्लेख देखील आहे की बाबा आम्ही त्यावेळी किती प्रयत्न केले, किती मदत केली. रात्रंदिवस सगळे शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केलं. आणि त्यावेळीपासून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांचा विचार त्यांनी सांगितला आम्हाला. मुंबईमध्ये माझी फॅक्टरी आहे. दादा म्हटले की शिवसेनेशी आम्ही पहिल्यापासून बांधील आहोत. जरी राष्ट्रवादीमध्ये होतो, वळसे पाटलांची मैत्री म्हणून आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो, परंतु मनोहर जोशी त्यांचे मित्र होते, सुभाष देसाई साहेब त्यांचे मित्र होते. हा सगळा त्यांचा शिवसेनेशी वावर होता, जवळीक होती. त्यामुळं लोकांना खूप आशा होती, आदर होता. आणि जे व्हिजन दिलं होतं ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना व्हिजन दिलं होतं की या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे हे दादांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलं. अशोकांना मोहोळ हे एक प्रस्थापित व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना पाडणं सोपं नव्हतं. त्यामुळं तुमचं व्हिजन कसं असावं, तुम्ही लोकांच्या पुढं कसं गेलं पाहिजे हे वंदनीय शिवसेना प्रमुखांनीच त्यांना सांगितलेलं होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी 15 वर्षामध्ये शिवसेनेचे खासदार असताना त्यांनी काम केलं. परंतु आत्ता थोडंसं त्यांचं व्हिजन वगैरे मध्यंतरीच्या काळामध्ये ते खासदार नव्हते. डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने ते लोकांच्या मध्ये जातात. आता आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांच्या बरोबर आहोत. ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातो, तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, शेतकरी लोक असतील, वयोवृद्ध लोक असतील, अतिशय आपुलकीने आदराने त्यांना जवळ घेतात, विचारपूस करतात. आणि शेतकऱ्यांचा विषय असेल, दुधाचा प्रश्न असेल, शेतीमालाचा प्रश्न असेल, कोणत्याही प्रकारे ते प्रश्न सुटलेले नाही. शेतीमालाचे दर कमी होत गेले, दुधाचे दर कमी होत गेले, भुशाचे रेट वाढत गेले.
आणि बाकीचा जो विषय खताचे आहेत कोणी जी कोण आपल्याला पूर्वी 1,000 रुपयाला मिळायच्या ती 4,000 रुपये किंमत झाली. शेतमालाचे रेट तेच आहेत. मजुरी पूर्वी स्वस्तामध्ये मजुरी मिळायची. तुम्हाला म्हणायचं शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात धरली असं म्हटलं तरी सर्वसामान्य माणसांनी निवडणूक हातामध्ये घेतली. माझं म्हणणंच हे आहे की महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत, तरुणांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आज एवढी लोक बेरोजगार आहेत. म्हणजे मला सांगायला देखील अतिशय वाईट वाटतं की अनेक मुलांची 30-30, 35-35 वर्ष झालं त्यांची लग्न जमिनात. की याला कारण हे आहे की या भागामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने तो विकास झाला नाही. जो विकास झाला तो भारतीय जनता पार्टीने किंवा मोदींनी जसे आपली लोक मोठी केली तसंच वळसे पाटलांनी देखील आपली लोक मोठी केली आणि तो विकास काय त्यांनी योग्य केलेला नाही असं मला या ठिकाणी वाटतं. तर अनेक निवडणुका झाल्या. तुम्ही काही ठिकाणी प्रचार प्रमुख होता किंवा काही ठिकाणी तुम्ही म्हणजे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा निवडणुका आतापर्यंत झाल्या. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल. पण बऱ्याच निवडणुकांमध्ये कधी कधी तुम्ही न्यूट्रल राहता किंवा थोडं नाही म्हटलं तरी तुम्ही मॅनेज होता असा आरोप काही मतदारसंघात लोक करतात. तर त्याबाबत तुमचं काय? आता काय होतं तुम्हाला पण माहिती, माझा स्वभाव शांत आहे. स्वर्गीय किसनराव बानखिले वंदनीय शिवसेना प्रमुख यांचे आदर्श विचार आमच्या डोळ्यासमोर आहे आणि माझं एक व्यक्तिमत्व नम्र व्यक्तिमत्व आहे. आपण कधी कोणाच्याबद्दल अग्रेसिव्ह बोलत नाही आणि कोणत्याही प्रकारचा कलंक आमच्यावर नाही. कुणी आम्हाला सांगावं. आता हा गोवर्धन डेअरीच्या संदर्भात आम्ही खूप वेळा आंदोलनं केली आणि आंदोलन केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर आम्हाला पत्र देऊन आश्वासनं द्यायचे. ETB प्लॅन झाला पाहिजे. ETB प्लॅन झाला. ETB प्लॅन झाल्यावर आमचं आंदोलन थांबवलं. आंदोलन थांबवल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्यावर टीका झाली की सुरेश भाऊ मॅनेज झाले. मग आंदोलन थांबवल्यानंतर आम्ही आंदोलन का थांबवलं? ETB प्लॅन झाला मला. पण तो ETB प्लॅन ते कार्यान्वित करत नाहीत. त्याला आमचा दोष नाही. बरं माझं असं म्हणणं आहे आम्ही जर पुढे मॅनेज झालो आम्हाला एखादा पुरावा तुम्ही दाखवा. कधी राजकारण सोडू शकता. आम्ही राजकारण कायमचं राजकारण सोडून देऊ. मला म्हटले बाबा त्यांनी फ्लॅट घेऊन दिला पुण्याला. अजून मी फ्लॅटचं कर्ज फेडतोय. माझ्याकडे स्टेट बँकेचं अजून तुम्हाला सविस्तर मी त्याचा स्टेटमेंट तुम्हाला देईल. मी माझ्या कष्टाने स्वकष्टाने अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून कोणालाही एका माणसाने सांगावं की यांनी आमच्याकडून 2 रुपये घेतले. आणि कधीही आपण जर पूर्वीच्या काळामध्ये बघितलं असेल जो मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या जागावर जीवन साफ सोडला होता. इथं किती STच्या अधिकाऱ्यांना काळं फासलं होतं. आपण या गोष्टीचे साक्षीदार आहे. माझ्या जवळपास 23-24 केसेस झाल्या आणि ह्या केसेस झाल्यानंतर ज्यावेळी आढळराव पाटील शिवसेनेमध्ये आले शिवसेनेची सगळी धुरा त्यांच्याकडे गेल्यामुळं आम्ही त्यावेळी सेकंड फळीतले कार्यकर्ते झालो. ज्यावेळी आम्ही पहिल्या फळीमध्ये होतो त्यावेळी आम्ही सगळं अंगावर घेत होतो केसेस झाल्या. पण ज्यावेळी आम्ही सेकंड फळीमध्ये आलो त्यावेळी आम्हाला काम करायला मर्यादा आल्या. त्यामुळे असंही कुठं आम्ही मॅनेज झालेलं नाही, कधी होणारही नाही. अगदी जे आहे रोखटोक आम्ही बोलणार. वळसे पाटील असो, आढळराव पाटील असो, नरेंद्र मोदी असो किंवा कोणी असो, चुकीला चुकच म्हणणार. हरकत नाही. दुसरा एक महत्वाचा प्रश्न येतोय का जो आता शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय धोरणा सुरू झाला आहे. विकास कामांच्या मुद्द्याबाबत म्हणजे थोडक्यात खासदार कोल्हेवी किंवा आढळराव पाटील जास्त बोलत नाही. टीका टिप्पणी करण्यावर किंवा एखाद्याची उतराई करण्यावर जास्त भर देतात. तर ते योग्य आहे का? मतदारसंघातले अनेक प्रश्न आहे. बिबट्याचा प्रश्न आहे, त्या संदर्भात तुम्ही 1-2 वेळा आंदोलनाचा इशारा दिला होता. किंवा बाकीचे इतर प्रश्न आहे, विजेचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे. याबाबत जास्त कोणी बोलत नाही. फक्त राजकीय टीका टिप्पणी करतात आणि त्या पद्धतीने ही निवडणूक होऊन जाते आणि त्याच्यावर परत कोणी काही लक्ष द्यायला तयार नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर बघत असाल डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कधीही वैयक्तिक पातळीवर कोणावरही टीका केलेली नाही. भोसरीमध्ये आता आपण बघितलं, एक व्हिडिओ व्हायरल झाला. एक बाबा भावनेच्या भारत ते बोलत होते की बाबा वळसे पाटलांनी असं म्हणताच त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी माईक ओढून घेतला. म्हटले माफ करा, आपली निवडणूक ही वैचारिक निवडणूक आहे. आपल्याला वैयक्तिक पातळीवर कोणावरही टीका करायची नाही. परवाच्या विंगर कार्यालयामध्ये जो महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्याच्यामध्ये मी थोडंसं अग्रेसिव्ह बोललो, थोडीशी टीका पण केली. मी वैयक्तिक टीका केली नाही, वैचारिक टीका केली, पण नाव घेऊन टीका केली. त्यावेळी सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी चिठ्ठी पाठवलेले होते. मी चिठ्ठी ती वाचली नाही. मग त्यांनी त्यांचं भाषण सुरू होताना सांगितलं की सुरेश भाऊ भोर, तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, शिवसेनेचे तुम्ही नेते आहात या भागातले, तुम्ही अग्रेसिव्ह बोलणं हे ठीक आहे म्हटले, पण मला ते योग्य वाटत नाही म्हटलंय. त्यामुळे मी व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करतो
तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात, मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे. वैयक्तिक पातळीवर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कधीही कोणावरही टीका केलेली नाही. आणि आपण जो विषय सांगितला बिबट्याचा विषय, बिबट्याच्या संदर्भात आम्ही आंदोलनं केली, आपण देखील खूप बातम्या दिलेल्या होत्या. विजेचा प्रश्न तर एवढा भयानक आहे. आता तर 4 दिवस लागोपाठ वीज नव्हते. आणि माझा आरोप म्हणण्यापेक्षा आपण देखील सखोल जाऊन तुम्ही चौकशी करा किंवा आत्मपरीक्षण करा. ज्यावेळी वळसे पाटील ऊर्जा मंत्री झाले त्यावेळी सगळं विजेचं गणित कोलमडलं. त्यांनी 3 कंपन्या वेगळ्या केल्या. अहो, एक लाईट बिल, साधा एक बल्ब जर असेल त्या माणसाला 40-40 हजार रुपये बिल येतंय. आणि तो जर अधिकाऱ्यांकडे गेला तर ते सरळ सांगतात पहिले लाईट बिल भरा, नंतर बाकीचं बोला. पाण्याचा प्रश्न आहे. आणि विजेचं तर मी तुम्हाला भयानक एक परिस्थिती आहे, मी नाव सांगत नाही. उच्च पदस्थ अधिकारी MSEB मधला त्यांनी मला सांगितलं थोड्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने BSNLचं वाटोळं झालं, BSNLची सगळी यंत्रणा वापरून रिलायन्स मोठं झालं, त्याच पद्धतीनं काही दिवसामध्ये MSEBचं नाव हे अदानी होईल. आणि इथं ग्रामीण भागातील लोकांना लाईट सुरुवातीला प्रीपेड मीटर सारखं तुम्हाला प्रीपेड पहिले पैसे भरावे लागतील, मोबाईल सारखं रिचार्ज करावं लागेल, नंतरच तुम्हाला लाईट मिळेल. एवढं भयानक वास्तव भविष्य काळामध्ये हे सगळं होणार आहे. आणि शेतकऱ्यांची परिस्थिती, गोरगरिबांची परिस्थिती एवढी भयानक आहे की त्यांच्याकडे बघितलं तरी ना असं खूप वेदना होतात. मला सांगतो म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. आम्ही फिरतो, लोकांच्या मध्ये फिरतो, पिण्याचं पाणी नाही, शेतीला पाणी नाही, माळसाकांचा प्रश्न प्रलंबित आहे, कलमोडीचा प्रश्न प्रलंबित आहे. या भागातील युवकांना रोजगारासाठी चाकण MIDC मध्ये जायला लागतं, काहींना शिरूर MIDC मध्ये जायला लागतं. हे भयानक वास्तव आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. गेल्या 4-5 वर्षात जवळजवळ 10 ते 15 अधिकारी तालुक्यामध्ये अँटी करप्शन हे पकडले. म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचाराचा सुळसुळाट आहे का, किंवा लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे का या प्रकाराकडे? 2 मातब्बर नेते या तालुक्यामध्ये आहेत, दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील. हे खासदार होते, ते आज एक झाले. मला एक सांगा, निरगुड सरचे शेतकरी साहेबराव वळसे पाटील साहेबांच्या बंगल्या शेजारी त्यांचं घर आहे, त्यांचं सुद्धा कामं अधिकारी करत नव्हते. हे माणूस टेबलवर जाऊन बसले, यांनी सांगितलं माझं काम होत नाही तोपर्यंत मी टीव्हीवरून उठणार नाही. सगळीकडे बातम्या व्हायरल झाल्या. म्हणजे लोकांच्या मध्ये चीड आहे. तुम्ही तहसील ऑफिसला जा, तुम्ही कोणत्याही भूमी अभिलेखला जा, भूमी अभिलेख तर एवढं भयानक परिस्थिती आहे ना साहेब, ओरिजिनल नकाशे आहे ना जबाबदार लोकांच्या घरी आहेत. आणि तिथं जर एखाद्याने अर्ज केला तर त्याला सरळ लिहून दिलं जातं की रेकॉर्ड उपलब्ध होत नाही. काय करायचं लोकांनी? म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही खात्यामध्ये तुम्ही गेला आणि तुमचं सहज काम झालं, ही परिस्थिती आज आंबेगाव तालुक्यातल्या जनतेची नाही. आम्हाला जाऊन त्यांच्याबरोबर संघर्ष करावा लागतो. किती वेळा आमच्यावर केसेस झाल्यात, 353 दाखल झाल्यात आमच्यावर, तरी सुद्धा लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही त्या ठिकाणी जातो. म्हणजे लोकसभेनंतर भविष्यात विधानसभा येते. विधानसभा येते तर असा आरोप केला जातो का जे खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर जे मान्यवर फिरतात, समजा शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार असेल किंवा इतर पक्ष असतील, मित्र पक्ष, तर त्यांचं लोकांचं असं म्हणणं आहे किंवा काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे का विधानसभेसाठी यांची रंगीत तालीम सुरू आहे. कोणाची? म्हणजे जे फिरतात, समजा सुरेशराव भोर असतील, देवदत्त निकम असतील, किंवा खेडमध्ये काही समजा तुमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, आता अतुल देशमुख आले, किंवा दुसरे ते काय नाव त्यांचं, दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाशेठ काळे, अमोलदादा पवार, अमोल पवार असेल, किंवा इकडं जुन्नरला उद्धव बाळासाहेब ठाकरे माऊली असेल, खंडागळे असतील, किंवा ओतूरचे संभाजी शेठ तांबे असतील. तर हे म्हणजे ठीक आहे, वरवर हे लोक सभेसाठी फिरतात, पण विधानसभेची यांची तयारी सुरू आहे असा थेट आरोप केला जातो. याबाबत आपलं मत काय? आरोप असं लोक करतील हे ठीक आहे, पण शिवसेना आपल्याला माहिती आहे केडर बेस संघटना आहे. प्रत्येक निवडणूक असो नसो, शिवसेनेची जी पद्धत आहे, काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय वेगळी आहे. म्हणजे व्यक्तिनिष्ठ नाही म्हटलं तरी चालेल, पक्ष बिलकुल व्यक्तिनिष्ठ नाही. इथं फक्त ठाकरे ब्रँड, वरून आदेश आला का तो तंतोतंत पाळायचा. आता ही निवडणूक लोकसभेची आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळेजण फिरत असतात, प्रत्येकाची अपेक्षा असते, वर्षानुवर्ष काम केलेलं असतं, आणि अपेक्षा असणंही काय गैर नाही त्याच्यामध्ये. मी असेल, देवदत्त निकम असतील, उद्या पक्ष जो आदेश देईल, उद्या देवदत्त निकम यांना जर पक्षानं महाविकास आघाडीने तिकीट दिली, आम्ही त्यांचं काम करणार. उद्या
शिवसेनेच्या माध्यमातून मला जर विधानसभेचं तिकीट मिळालं ती लोक सुद्धा काम करणार. जे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुस्वास नाही, एकमेकाच्या वर चिखलफेक नाही. आणि उद्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, आम्ही चाचपणी करतो आहोत. आम्ही उमेदवार चाचपणी करून आता लवकरात लवकर ते कामाला पण आम्ही लागायला त्यांना सांगणार आहोत. आपण 2002 साली बघितलं असेल, वळसे पाटील त्यावेळी ऊर्जा मंत्री होते, अर्थमंत्री होते, आढळराव पाटील, वळसे पाटील, अनेक लोक एकत्र होते. असं असताना सुद्धा लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि आंबेगाव तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 3 सदस्य शिवसेनेचे निवडून आले. वळसे पाटलांच्या मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे कुमार इंगे निवडून आले. आदिवासी भागामध्ये आमचा सहकारी मित्र जागर संघटनेबरोबर वर्षानुवर्ष काम करणारे विजय आढारे हे काँग्रेसतर्फे निवडून आले. 5 पैकी 4 सदस्य मंत्र्यांच्या विरोधात गेले. लक्षात घ्या, निवडणूक ही जनतेने हातात घेतली आणि आजची तीच परिस्थिती आहे, निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळं कोणी किती नेते एकत्र आले, आज तर अशी परिस्थिती नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं किती फिरले, कोणत्याही प्रकारचा अवलंब केला, काही केलं तरी त्यांना शक्य होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. डॉक्टर अमोल कोल्हे हेच शिरूर लोकसभेचे 100% खासदार होणार. 2 लाखापेक्षा जास्त फरकाने निवडून येतील अशी आमच्या सगळ्यांची खात्री आहे. त्यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा किती वाटा असू शकेल? चांगला वाटा असू शकेल. मागच्या एवढं लीड किंवा त्यापेक्षा 2-5 हजाराचं लीड जास्त मिळेल अशी आमची खात्री आहे. एक वेळेस तुम्ही विधानसभेला उभा होता, कल्पना आढळराव पाटील होत्या, तुम्ही थोडक्यात बंडखोरी केली किंवा तुम्ही AB फॉर्म समजा काय पळापळी झाली किंवा काय झालं आणि इकडे वळसे पाटील होते, तर त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती झाली? त्यावेळी थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. आढळराव कोणत्या साली झालं ते? 2009 साली. 9 साली. हा, कल्पनाताई आढळराव यांनी तिकीट त्यांचं जाहीर झालं होतं आणि त्यांची थोडीशी अडचण होती की जुन्नरमधलं तिकीट त्यांच्या मनासारखं बसावं, नाही बसलं तर कल्पनाताई आढळराव या तिकीट निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी साहेबांना सांगितलं. तर शिवसेनेमध्ये आपल्याला माहिती आहे की असं ब्लॅकमेल करून चालत नसतं. मग मला उद्धव साहेबांनी बोलून घेतलं, मला हातात AB फॉर्म दिला आणि AB फॉर्म दिल्यानंतर मला सांगितलं काळजी करू नको, तू निवडणूक लढव. दरम्यानच्या काळामध्ये उद्धव साहेब दौऱ्यावर होते, मोठे साहेब थकलेले होते आणि आढळराव पाटील काही सहकारी त्यांच्याकडे गेले. म्हटलं थोडंसं चूक झाली, म्हटले तिकीट परत त्यांना द्या. त्यांना तिकीट मिळालं. मी तर तोपर्यंत माझा फॉर्म भरलेला होता, प्रचार पण सुरुवात केली होती आणि AB फॉर्म तिथं आपण दिलेला होता, परंतु त्याच्यावर सबस्टिट्यूट कॅन्डिडेट कोण असावं त्याचा उल्लेख नव्हता. म्हणून तो थोडासा आपण फॉर्म भरल्यामुळं तो टेक्निकल अडचण आल्यामुळं तो फॉर्म राहिला. पण समजा जर मी त्यावेळी बंडखोरी केली असं जर तुम्ही म्हणत असाल तर माझी पक्षातून हकालपट्टी झाली असते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती, मला लगेच पोल्युशन कंट्रोल बोर्डावर सदस्य म्हणून घेतलं, आदरणीय उद्धव साहेबांनी सदस्य म्हणून घेतलं. आढळराव पाटील आणि आमचं त्याच्यामध्ये थोडंसं तात्विक वादावाद पण झाले होते, परंतु त्यानंतर आपण बघितलं की आमचे पक्षामुळे खूप जवळचे संबंध त्या काळामध्ये राहिलेले. कल्पनाताई आम्ही देखील एकत्र काम केलं. माझ्या मिसेसची देखील जिल्हा परिषदेची निवडणूक आपण त्या काळामध्ये बघितली. त्यामुळं असं कोणत्याही प्रकारचं बंड किंवा एकमेकाच्या विरोधात असं केलं असा विषय त्याच्यामध्ये नाही. त्यावेळी तांत्रिक अडचणीमुळे तो फॉर्म राहिला गेला, परंतु त्यावेळी सुद्धा आमच्या काही विरोधकांनी सांगितलं की वळसे पाटलांनी यांना मॅनेज केलं असं काही. आणि आपण एवढे 30-35 वर्ष आंबेगाव तालुक्यामध्ये बघता, पुढे जर भेटले आमचा नमस्कार, मी त्यांना जय महाराष्ट्रच म्हणतो. वळसे पाटलांना वळसे ते मला जय महाराष्ट्र म्हणतात. म्हणजे असं आमचं कुठं काय कधीही लागेबांधे आमचे राहिलेले नाही, हे आपल्याला माहिती आहे आणि मी जाहीर सभेत देखील हे आपल्याला सांगू शकतो. धन्यवाद. आंबेगाव